विद्येची देवता मा सरस्वती यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते. तसेच मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, समोर आपल्या मुलांचे गाणे ऐकण्यासाठी अत्यंत आतुर झालेला श्रोतावर्ग आणि माझे बालमित्र, या सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम तर आजच्या या संगीत सोहळ्यासाठी मला बोलविण्यात आले यासाठी खांडेकर सरांचे खरंच खूप धन्यवाद. कारण माईक आमच्यासारख्या लोकांना नेहमी हातात मिळतो तो फक्त एखाद्या आजाराविषयी, कोणता सर्वे सुरू आहे, कोणते प्रोग्राम सुरू आहे, बस याविषयीच बोलण्यासाठी. आणि या 10-12 वर्षात पहिल्यांदा मला अशा कार्यक्रमासाठी बोलण्यासाठी चान्स मिळाला आहे. त्याच्यामुळे खूप जास्त आनंद होत आहे, कारण असा चान्स कधी येत नाही. संगीताविषयी खरं सांगायचं झालं, संगीत ही अशी कला आहे ही उपजतच दैवी आहे. त्याला आपण ओढून ताणून किंवा एखाद्याची इच्छा नसताना त्याच्यामध्ये खूप भरवण्याचा असा प्रयत्न करू शकत नाही. ही मुळातच असायला हवी असते. मुलांमध्ये असो मोठ्यांमध्ये असो, याची आधीपासूनच त्याला अशी आवड जर असली तर तो त्यामध्ये काहीतरी प्रगती करू शकतो. ही जर उपजतच आपल्यामध्ये जर असली तर माणूस त्यामध्ये उत्तरोत्तर आपली प्रयत्नाने त्याची पराकाष्ठा करू शकतो. म्हणजे त्यामध्ये अधिक काही चांगलं करण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण गायन ही अशी गोष्ट आहे की जगात असं कोणी नसेल की ज्याला गायनामध्ये इंटरेस्ट नसेल. ठीक आहे, गाणं म्हणायला जमत नसेल पण गाणी ऐकायला आवडत नसेल असं कोणीच नसतं. कुठून ना कुठून आपल्या कानावर गाणी ऐकली की आपण एकदम फ्रेश होऊन जातो. जगात असे भरपूर लोक आहेत जे छंद जोपासण्यामध्ये गाण्याला सर्वात महत्त्व देतात जास्त प्रमाणात. खूप लोक गायन छंद म्हणून जोपासतात आणि ते खूप चांगलेही आहे. कारण प्राचीन काळापासूनच संगीताला आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक मानला आहे. या संगीताचे खूप सारे फायदे आहेत. आता मी आरोग्य विभागाशी निगडीत असल्यामुळे संगीत आणि आरोग्य याचा थोडाफार संबंध मला सांगावासा वाटतो. जास्त वेळ घेणार नाही, थोडक्यात सांगते आहे. आपण संगीतामध्ये जेव्हा गाणं शिकतो किंवा हे जे मुलं आता तुम्ही शिकत आहेत तुम्हाला त्याच्यामुळे संगीतातले राग हे माहीत असतात. मला विषय त्यातलं कळत नाही पण काही 2-4 नावं माहीत आहे. राग भैरवी, राग कल्याणी असं ऐकण्यात येत असते. तर असं म्हणतात की जेव्हा हे मुलं गाणं म्हणतात, या रागांची प्रॅक्टिस करतात किंवा मोठेही, तेव्हा आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारचे सिक्रेशन तयार होते की ते पूर्ण आपली बॉडी बॅलन्स करून टाकते. फिजिकली, मेंटली, स्पिरिच्युअली इतक्या जास्त प्रमाणात त्याचा प्रभाव होतो की मी सांगू नाही शकत. आणि ते सत्य आहे. आणि तो प्रभाव झाल्यानंतर तीच बॉडी जेव्हा आनंदी राहते तेव्हा ती इन्फेक्शन फ्री राहू शकते. म्हणण्याचा अर्थ हे की या माध्यमातून तुमचे आरोग्य चांगले राहते. खूप काही फायदे आहेत त्याचे. आपल्या आयुर्वेदामध्ये तर संगीताला साऊंड हिलिंग ट्रीटमेंट असं सुद्धा म्हटलं जाते. खूप साऱ्या रोगांमध्ये, जास्तीत जास्त तर मानसिक विकारांमध्ये, तर मानसिक विकार असो त्यामध्ये विसरभोळेपणा, ब्रेनशी रिलेटेड काही आजार आहे याचा प्रयत्न करते आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की संगीत किती मोठ्या प्रमाणावर महत्त्वाचं आहे, गायनाला किती महत्त्व आहे. तुम्ही जनरली आपण नेहमीच बोलताना हे शब्द ऐकत असतो. माझ्या मुलाला खूपच या विषयाचं टेन्शन आलेलं आहे, माझ्या मुलीला या गोष्टीची खूप भीती वाटते, आमच्याकडे आज माझ्या मिस्टरांना खूप स्ट्रेस आला आहे, ते खूप स्ट्रेसमध्ये आहात, किंवा मला आजकाल खूप एन्झायटीसारखं वाटते आहे. हे शब्द सगळ्यांना अगदी प्रचलित झाले आहे. म्हणजे घरोघरी ऐकायला मिळते. लहान मुलांना पण त्याची सवय झाली आहे. कारण आपण सारखं म्हणत असतो आज पप्पा टेन्शनमध्ये आहे, जास्त त्रास नको देऊ, आज मी खूप स्ट्रेसमध्ये आहे, मला हे नको मागू, मला ते नको मागू. त्यांना त्याचा अर्थ पण माहीत नाही आहे पण कानावरून सारखे हे शब्द जात आहेत. आणि तुम्हालाही माहिती आहे की याचा डे टू डे लाईफमध्ये खूप जास्त अनुभव येतो आहे. तर याचं कारण एकच आहे. याला कारण म्हणजे धकाधकीचं जीवन आणि अयोग्य आहार विहार. आता ज्यांना होऊन गेला आहे त्याच्यावर आपण काही करू शकत नाही, पण हे होऊ नये यासाठी काही उपाय तर नक्कीच करू शकतो. त्यातही महत्त्वाचा रोग म्हणजे डिप्रेशन. तुम्हालाही माहिती आहे डिप्रेशन खूप जास्त प्रमाणात वाढत चाललं आहे. आपण म्हणतो माझ्या घरी माझ्या सासूला डिप्रेशनच्या गोळ्या सुरू आहे.
माझ्या सासऱ्यांना त्याची सवय लागली आहे आता. हे सारखं ऐकण्यात येतच आहे. आणि हे महत्त्वाचं सांगण्याचा उद्देश की हे फार घातक आहे. याच्यावर आपण औषधोपचार घेतोय, त्याचा फायदाही होतो आहे, पण केवळ औषधोपचार घेऊन ते चालणार नाही. आणि मला या ठिकाणी हे आवर्जून सांगावं असं वाटतं की त्यावर रामबाण उपाय आहे, म्हणजे तुम्ही तुमचे छंद जोपासा. कोणताही का होईना पण छंद जोपासायलाच पाहिजे. त्यातही सगळ्यात उत्कृष्ट छंद मला असं वाटतं की तो म्हणजे संगीत गायन आहे. कारण त्याचं सायंटिफिकली रिझन आहे. तुम्ही एखाद्या टेन्शनमध्ये असाल किंवा बाहेरून काही खूप रागात आले असणार किंवा काही असणार, तर त्यावेळेला एक घरी आल्यानंतर गाणे लावून द्या किंवा कुठून तरी दुरून तुम्हाला ऐकू येते किंवा घरातल्या कोणीतरी लावलं आहे, तर तुम्हाला हा अनुभव अनेकांना आला असेल की थोड्याच वेळात आपल्याला रिलॅक्स होते, कुठेतरी विसर पडतो. यामागे एक सायंटिफिक रिझन आहे की ज्या वेळेला आपण गाणी म्हणतो किंवा ऐकतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये डोपामिन नावाचं एक हॉर्मोन सिक्रेट होतं. सगळ्यांना माहीत, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना तर माहीतच असेल. ते हॉर्मोन काय करतं, ते डायरेक्ट ब्रेनवर ॲक्ट करतं आणि त्याची ॲक्शन अशा प्रकारची असते की आपल्याला अगदी काही वेळातच आनंदाची अनुभूती येते. मनात कसा आनंद वाटायला लागतो, थोड्याच वेळात मनात समाधान निर्माण होते, आपलं चित्त असं कुठेतरी आपण कॉन्सन्ट्रेट करतोय असं जाणीव व्हायला लागते. आणि तो पिरियड थोडासा वाढत गेला, कुठेतरी मोटिवेशन आल्यासारखं वाटते की नाही मला काहीतरी करायचं आहे, आता उठून मी पटकन चहा म्हणू का, आता मी उठून पटकन या कामाला लागू का. हे कशामुळे होते, तर संगीतामुळे. म्हणून बालकलाकारांसाठी तर ती एक चांगलीच गोष्ट आहे की त्यांनी आज या म्हणजे लहान वयातच याची सुरुवात केलेली आहे. पण इथे अनेक स्त्रिया दिसते आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटते की याला वयाचं तर काही बंधन नाही आहे. आणि आपण इतक्या सुंदर अकॅडमीमध्ये आहोत की वयाच्या बंधनाला न जुमानता कुणी काय म्हणेल याच्याकडे न पाहता तुम्ही जर आजही तुमची इच्छा असेल तर या गोष्टीकडे वळले, खूप जास्त प्रमाणात त्याचा फायदा होईल. कारण ही संगीत हीच अशी एक कला आहे की जी भाषांच्या अडथळ्यांनाही न जुमानता जगभरात व्यापक स्वरूपात पसरलेली आहे. आणि त्यातून जो आनंद मिळतो तो एक अत्यंत म्हणजे खूप गुणकारी आहे. आता मी डॉक्टर असल्यामुळे मला फक्त गुणांचाच येतो की कशाचा कशावर फायदा होतो एवढंच सांगता येते. यामुळे तुमची खूप स्ट्रेस लेवल कमी होते. तुम्ही गाणं म्हणत नसाल ठीक आहे, पण निदान ऐकत तरी चला, त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत चला, ते कुठकुठत चला हळूहळू. स्ट्रेस खूप प्रमाणात कमी होतो. आपलं BP मेंटेन राहते, आपल्या हॉर्मोन्स मेंटेन राहतात आणि या सगळ्याचा एकच उद्देश आहे की आपलं आरोग्य चांगलं राहतं. तसेच आयोजक खांडेकर सरांनी अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाची आखणी करून दरवर्षी बरोबर याच दिवशी या कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. त्यामुळे काय होतं आहे की पालकांचं आणि मुलांचे आत्मविश्वास आणि निर्भरता जागृत केली जाते. मुळात हा कार्यक्रम घेण्याचा सरांचा उद्देशच आहे की त्यांचं या स्टेजवर येऊन धाडस वाढावं, त्यांची अजून जास्त प्रगती व्हावी, त्यांना अनेक चांगले प्लॅटफॉर्म मिळावे, हा त्यांचा मूळ उद्देश आहे. आणि ही गोष्ट ते इतक्या कुशलतेने करते की खरंच खांडेकर सरांसाठी अत्यंत गौरवाची आणि कौतुकाची बाब आहे. आणि हे वर्षानुवर्ष ते वारसा चालवत आले आहे आणि पुढेही असाच चालत राहो ही मी त्यांना सदिच्छा देते. सर्व पालकांना माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ज्यांच्या हातामध्ये मुलं दिले आहे ती अकॅडमी खरंच खूप छान आहे. मला जे अनुभव आले सरांकडून, सर फक्त संगीताचंच नाही शिकवत, सरांकडून शिकण्यासारख्या इतक्या चांगल्या गोष्टी आहेत की त्या सर्वांचा इम्पॅक्ट तुमच्या मुलांवर पडतो आहे. म्हणजे तुम्ही इथे जे पाठवत आहात ते फक्त मुलं संगीत शिकतच नाही आहे, त्याबरोबर खूप साऱ्या गोष्टींचा अनुभव त्यांना येतो आहे. आजही सरांच्या ट्युशनमध्ये जर ट्युशन संपल्यानंतर आपण गेलो ना तर असा प्रश्न विचारावा वाटतो की सर आता बॅच आहे का दुसरी. याचं कारण एकच असते तिथला नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा. आजपर्यंत आपण कितीतरी ट्युशन केलं आहे, पण त्या ट्युशन संपल्यानंतर तिथला काय गोंधळ असतो, तो आवाज, तो पसारा, ते कचरा म्हणा मुलांनी केलेला. पण सरांच्या ट्युशनमध्ये ही गोष्ट कधीच नसते. ट्युशन संपल्यानंतर ते मुलांना लावलेली त्यांची सवय, नीटनेटकेपणा, व्यवस्थित जाण्याची पद्धत, त्यांची चपला ठेवण्याची पद्धत, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या मुलांवर खूप मोठा इम्पॅक्ट होऊन जातात. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मुलं घरी ऐकत नाही. शाळेतून आल्यानंतर तुम्ही 1000 वेळा त्यांना सांगा की शूज जागेवर ठेव,
करतात आहेत ते त्यांच्या आयुष्यावर इम्पॅक्ट करत आहेत. त्याच्यामुळे ही खूपच चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं अजून मला एक प्रकर्षाने सांगावंसं वाटेल की मी जे सांगितलं तुम्हाला आता, संगीतामुळे जे काही हॉर्मोन्स तयार होतात आणि त्याच्यामुळे आपली मूड खूप चांगले राहतात, हॉर्मोनल चेंजेस छान होतात आणि आपण आनंदी राहू शकतो. तर त्याचं एकमेव जिवंत उदाहरण म्हणजे सर आहे. सर आणि त्यांच्या मिसेस अर्चनाताई. आज जेवढं काही 10-15 वर्षाचा माझा त्यांच्याशी संबंध आला आहे ना, मी कधीच त्यांना चिडलेलं, रागात असलेलं, कोणाला काही बोलताना किंवा एक साधा म्हणजे त्यांचा रागीट चेहरासुद्धा अनुभवलेला नाही. त्याच्यामुळे असं वाटतं की आपण सायंटिफिक वाचतो, पण ते खरं आहे का? तर हे खरंच आहे. तुम्ही आता अनुभव घेतलेलाच असेल. सर कधीही चिडताना रागात दिसत नाही. हा त्यांच्यासाठी तर त्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचा आहे, पण याचा फायदा मुलांना होतो. कारण मुलं जे पाहतात तेच शिकतात. त्याच्यामुळे या संगीत क्षेत्रामध्ये तुम्ही या मुलांना लहान वयातच सुरुवात केली आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण जी मुलं लहान वयातच संगीताला प्रारंभ करतात त्यांच्या मेंदूचा विकास खूप चांगल्या रीतीने होतो. त्यांचं भाषा कौशल्य, त्यांची एकाग्रचित्ता ही खूप जास्त प्रमाणात चांगली विकसित होते. आणि मला तरी असं जाणवते की जी मुलं या संगीतामध्ये रमतात ना, त्यांचं असं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणा किंवा त्यांची एकाग्रता, त्यांचं स्टेज डेअरिंग हे जास्त प्रमाणात वाढत जातं. मुळात म्हणजे आपण जे मुलीला घरी पाहतो त्यापेक्षा वेगळं एक काहीतरी तयार होतं. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या संगीतातील या त्यांच्या पुढे जाण्याच्या वाटचालीला मी शुभेच्छा देते. सरांना सुद्धा असंच उत्तरोत्तर तुमची प्रगती होत जाऊ, तुमची अकॅडमी अजून खूप फुललेली बहरलेली व्हावं, हीच सदिच्छा. धन्यवाद. फिट राहण्यासाठी आपले छंद जोपासले पाहिजे, हा फारच महत्त्वाचा संदेश मॅडमनी आपल्या भाषणामधून दिलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद मॅडम. सर्वांना सांगू इच्छिते की ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहे, बस असा कार्यक्रम स्टार्ट होणार आहे. बिलकुल चिंता करू नका. ते टी व्हीमध्ये म्हणतात की अभि गए और अभि आहे, बस तसंच होणार आहे. आता फक्त एवढे स्मृतिचिन्ह यांना आपण आपल्या स्मृती म्हणून देऊया. आभार प्रदर्शन झालं की लागलीच आपल्या पोरांचं कौतुक आपण या ठिकाणी करणार आहोत. शाश्वत ठाकरे यांनी इथे उभं राहायचं आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी यश देशमुख यांना आम्ही स्मृतिचिन्ह देऊ इच्छितो. आमच्या कार्यक्रमाचे संचालक कलास्मृती संगीत मंचाचे सतीश खांडेकर सर त्यांना हे स्मृतिचिन्ह देतील अशी विनंती करते. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष